भावांनो, माझ्या इंस्टाग्राम ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माझे 60-70 हजार फॉलोअर झाले होते आणि सर्वच भाऊबंधांनी मला भरभरून प्रेम दिलं. आय डी बंद केली माझी. त्याच्यामागे एक कारण आहे. तो जो बाळ्या आवारे आहे त्यानं महाराजांच्या पुतळ्याच्या त्या पूर्ण प्रकरणामध्ये डायरेक्ट राजकारण घातलं. काही राजकीय नेत्यांना शिवीगाळ करून त्यांच्या पाठीमागं जो समाज आहे त्या समाजाला कुठेतरी भडकवण्याचा प्रयत्न केला आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण कसं करता येईल याचा प्रयत्न केला. आणि जास्त राग मला ह्या गोष्टीचा आहे की तो बाळ्या आवारे हा एक दरोडेखोर आहे. एखादा दरोडेखोर हा महाराजांचा भक्त तर दूरचीच गोष्ट, पण तो शिवरायांचा एक मावळा देखील असू शकत नाही, महत्वाची गोष्ट. आणि त्यानं काय केलंय माहिती आहे का, त्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोहीम हातात घेतली आहे म्हणा की महाराजांचे पुतळे जागोजाग बसवण्याची. अरे कसली मोहीम हातात घेत आहे? हे पुतळे बसवण्याच्या पाठीमागं 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांमधून कुठेतरी मराठा जाती वेगळी पाडताय तुम्ही आणि बाकीच्या सगळ्या जाती आणि 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांमधले सगळेजण बाकीचे बाजूला करताय. आणि काय साध्य करायचे तुम्हाला याच्यामधून? अरे खरंच जर आपल्याला कुठेतरी महाराजांची प्रतिमा अजून निखळ करायची असेल ह्या पूर्ण जगासमोर, तर ज्या प्रकारे जो 2016 मध्ये जे जलपूजन झालं होतं पंतप्रधानांच्या हातानं अरबी समुद्रामध्ये आणि जिथं जाऊन भव्य महाराजांचं स्मारक उभा करायचं होतं, त्याच्यासाठी सगळे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारमधले सगळे युवक मिळून आपण लढा देऊया ना. तिथं सहमतच आहे सगळे. पण जातीमध्ये तेढ कसं निर्माण करता येईल? आता मला सांगा, आपण एखादा महाराजांचा पुतळा बरेच जण बघा आपल्या घराच्या बिल्डिंगवर बसवतात किंवा आपल्या प्रायव्हेट जागेमध्ये बसवतात. कधी विरोध झाला त्यांना? म्हणजे ह्याचा अर्थ ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार मधील मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, त्या मावळ्यांच्या वंशजाला कसं काय बरं महाराजांचा द्वेष असू शकतो? महाराजांच्या पुतळ्याला द्वेष किंवा विरोध नाहीये, पण ज्या ठिकाणी तुम्ही बसवताय किंवा विनाकारण काहीतरी उगवण्याचा प्रयत्न जो तुम्ही करताय त्या गोष्टीला विरोध आहे, तुमच्या राजकारणाला विरोध आहे. आणि मी बोलणार, मला या गोष्टीसाठी मला तेवढा विरोध नाही झाला, कारण सगळ्यांनाच माहिती आहे मी छत्रपती होळकर फुलेशाह आंबेडकरांना मानणारा आहे, कट्टर कार्यकर्ता. मला कुणाचाच विरोध झाला नाही. पण काही मला फोन आले की त्याच्याबद्दल तुम्ही असं का बोलले? अरे बाबा, का बोलले त्या माणसाची हिस्ट्री काढा. कारण त्या माणसानं कुठेतरी आंबेडकरी जनतेला, कुठेतरी वंजारी समाजाला, कुठेतरी धनगर समाजाला किंवा कुठेतरी 18 पगड जातींना कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न करतोय का तो माणूस महाराजांच्या आड लपून? आणि हीच भूमिका जरांगे पाटलांची देखील आहे बरं का. जरांगे पाटील म्हणले माझा फोटो त्यांना केव्हा लावा मलाही माहिती नाही. म्हणजे तुम्ही विनाकारण काहीतरी पुढं मांडताय आणि यांनी केलं असं दाखवताय का? म्हणजे त्यांच्यासोबत सगळ्या गावासोबत किडे पण रगडायचे, असं करू नका. मग त्याच्यावर मग एक रिप्लाय दिला होता आणि नक्कीच तो रिप्लाय का रग्गील धनगर भाषेमध्ये दिला होता. आणि म्हणून बऱ्याच जणांनी मला माझी आयडी रिपोर्ट मारली असेल, काय केला गोंधळ मला माहिती नाही. गोपी शेठ सोबत माझं बोलणं झालंय, 2 दिवसात होईल म्हणले चालू, पण माझी आयडी बंद केली. काही हरकत नाही, आयडी जरी बंद झाली आहे बघा, समाजासाठी समाजकार्य करत असताना अशा आयडिया, कित्येक आयडिया मी प्रदान करायसारखं आहे, दान करून वळून फेकून द्यायसारखं आहे समाजावर. कारण त्या आयडीमुळं मला ओळख नाही आहे बरं का. मला ओळख आहे तुमच्यामुळं आणि माझ्यामुळं आणि तुमच्यामुळं त्या आयडीला ओळख होती. अशा किती आयडिया बनवल्या की तिथं देखील मला भरभरून माझे समाज बांधव मला प्रेम करतायत. काही हरकत नाही, इंस्टाग्रामवर नवीन एक आयडी काढली आहे मी, पण तिथं जरी नाही आपल्याला सपोर्ट केला काही हरकत नाही. पण एक काम करा तुम्ही, फेसबुकला माझं एक पेज आहे, त्या फेसबुकच्याच पेजवर लक्ष ठेवा. कारण फेसबुक जरा इंस्टाग्रामपेक्षा थोडंसं स्ट्रॉंग आहे. तिथं छोट्या छोट्या गोष्टीवर थोडं हे बंद चालू असले लपडे केले जात नाही. आणि दुसरी गोष्ट, यूट्यूबला एक चॅनल आहे माझं, तुम्ही यूट्यूबला महेश बिडकर टाका, फेसबुकला महेश बिडकर टाका, सेम प्रोफाईल पिक्चर दिसेल तुम्हाला. आणि त्याच्यावर माझे भरपूर व्हिडिओ आहेत. यूट्यूबला आणि फेसबुकला तुम्ही मला सपोर्ट करा, जेणेकरून माझ्या ज्या काही मला भावना बोलायच्यात त्या मला समाजापर्यंत पोहोचवता येतील. कारण पहिल्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये असे काही प्रसारमाध्यमे नव्हते, फक्त न्यूजपेपर असायचा. किंवा महाराजांच्या काळामध्ये घोड्यावरून एखादा संदेश जर कुठं पाठवायचा असेल तर त्याला 10-10, 15-15 दिवस लागायचे. मग त्या गोष्टी कुठंतरी आपल्याला त्याच्या बाहेर आपण आलेलो आहोत आणि कुठेतरी आपल्याला खूप चांगली प्रसार माध्यमं आता भेटलेली आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्याला भेटलेले आहेत आणि त्याचा आपल्याला उपयोग करून घेणं खूप गरजेचं आहे. तर माझ्या सर्व 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांमधील माझ्या बांधवांना आणि छत्रपती होळकर फुलेशाह आंबेडकरांच्या कट्टर मावळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे बरं का या रगील धनगराची, की नक्कीच तुम्ही यूट्यूबला माझं नाव सर्च करा महेश बिडकर आणि फेसबुकला देखील माझं महेश बिडकर नाव सर्च करा. काळ्या शर्टवरचा एक फोटो आहे, तिथं एक प्रोफाईल आणि गोपी शर्टसोबतचा एक फोटो आहे. असे 2 फोटो तुम्हाला दिसून येतील. तुम्ही ते त्याच्यावर गेला की त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ लगेच भेटतील. आता मला बरेच जण काय म्हणतील माहिती आहे का, महेशराव तुम्ही आजकाल व्हिडिओ बनवणं झाला हो, आम्हाला व्हिडिओच येण्या झाले. तसं नाही, मी व्हिडिओ बनवत असतो, पण ते काय होते, तुम्ही जर यूट्यूबला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा फेसबुकला जर फॉलो केलेलं नसेल किंवा इंस्टाग्रामला जर फॉलो केलेलं नसेल तर तुम्हाला ते व्हिडिओ येणार नाही.
तुम्ही जर फॉलो केलेला असेल तर लगेच बाबा तुमच्या फॉलोवर ज्याला जरा तुम्ही फॉलो केले त्यांची व्हिडिओ तुमच्या समोर येतील ऑटोमॅटिक. तर तेच तुम्ही फॉलो करा. इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला तो बघता येईल. जेणेकरून मी सध्या काय बाजू मांडतोय किंवा कुठल्या विषयावर मी बोलतोय ते विषय तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता सध्या आम्ही ते नमामि गंगे म्हणून एक प्रोजेक्ट यांनी पेंडिंग ठेवला आहे गंगाखेडच्या प्रस्थापितांनी, त्याच्याबद्दल मी बोलतोय. गंगाखेडमधली जी दक्षिण काशी म्हणून आपली जी ओळखली जाते, दक्षिण गंगा म्हणून जे आपल्या गोदावरीला ओळखलं जाते, त्या गोदावरीचे काय हाल झालेत बघा ना. गंगाखेडच्या पूर्ण नद्या नाल्यांचं पाणी तिथं तुम्ही आणून सोडलेलं आहे, त्याचं काही नियोजन लावत नाहीत. आणि भाविक भक्तांनी त्या घाटावर जाऊन कशा प्रकारे आंघोळ करायची, तिथं कशा प्रकारे स्नान करायचं, कसं पवित्र व्हायचं तिथं. आणि जो अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला घाट, जो गंगाखेडवासियांच्या नशिबानं आपल्याला लाभलेला आहे, त्या घाटाचं संवर्धन तुम्हाला करणं होत नाही, जे दिलंय ते सांभाळणं होत नाही. आणि ही मोहीम आम्ही हातात घेतलेली आहे. अशा काहीतरी मोहिमी हातात घ्या, विकासाच्या मोहिमी हातात घ्या, प्रत्येक महापुरुषाची यशोगाथा पुढे नेण्याची मोहीम हातात घ्या. पण जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची मोहीम हातात घेऊ नका. समजा आता हा आवारी आला, महाराजांची पुतळी बसवण्याची मोहीम हातात घेतली म्हणे, पण जबरदस्तीनं बसवण्याची मोहीम हातात घेतली म्हणे. बरं ठीक आहे, उद्या कोणीतरी एखादं धनगराचं उठल, अहिल्यादेवींच्या पुतळी कुठेही बसवण्याची मोहीम हातात घेतली म्हणे. उद्या कोणीतरी आंबेडकरवादी उठल, बाबासाहेबांचे पुतळे सगळ्याच याच्यामध्ये बसवण्याची मोहीम हातात. अरे काय हातात घेताय मोहिमी? ह्या मोहिमी हातात घेतल्यानं काय भेटणार आहे तुम्हाला? हे विचार आहेत का ते महापुरुषांची? हे असल्या मोहिमी हातात घेऊन काही होणार नाहीये. त्यांनी काय संदेश दिलाय तो बघा. बाबासाहेब म्हणले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, स्वतःसाठी स्वतः कुठेतरी उभं राहा. ज्या मनगडात बळ, चातुर्य आणि शौर्य आहे तोच एक प्रकृतीकृत राजा बनू शकतो, वक्तृत्ववान राजा बनू शकतो. अहिल्यादेवींची शिकवण बघा, आपल्या शिवरायांनी काय शिकवलंय. या महापुरुषांच्या नावानं तुम्ही भांडताय. अरे तुम्हाला कोणालाच अधिकार नाहीये की या महापुरुषांना जातीमध्ये विभाजण्याचा. कारण महाराजांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केल्यावर का कुणी मान्य करू का न करू, म्हणून मी छत्रपती होळकर, फुलेशाह आंबेडकर ह्या सिक्वन्स काय माहिती आहे का, कारण याच्यानुसारच ही सुरुवात झाली आपल्या समाजकार्याची या महाराष्ट्र भूमीमध्ये, या हिंदुस्थानमध्ये. छत्रपतींनी ज्या प्रकारे सुरुवात केली, एक छत्रपतींचं करावं तेवढं कौतुक तर खूप कमी आहे. त्या महाराजांचं कौतुक करण्याची माझी लायकी देखील नाही, मी त्यांच्या पायाची धूळ आहे. पण छत्रपतींचा विषय कसा होता लक्षात घ्या. ज्या आदिलशाहीच्या दरबारामध्ये छत्रपतींचे वडील मुजरा करायचे, शहाजीराजे, त्याच दरबाराला कशा प्रकारे उलथून टाकता येईल हा पराक्रम माझ्या छत्रपतींनी केला होता. कारण त्याच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. आणि हिंदवी स्वराज्याची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस महाराजांनी असं म्हटलं होतं की हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ते श्रींची इच्छा. मग हिंदवी स्वराज्य व्हावे म्हणजे पूर्ण हिंदुस्थानवर भगवा फडकला पाहिजे. मग महाराजांनी जी सुरुवात केली त्याचं कुठेतरी फळाफुलाला आणण्यासाठी मल्हारराव होळकरांनी आत्तेपार झेंडा लावला. अहिल्यादेवी होळकरांनी तेच राज्य पुढे चालवलं. महाराजांनी शेवटी जाताना सांगितलं होतं त्यांच्या आख्याच्या क्षणामध्ये की काशी सोडवा, 12 ज्योतिर्लिंगांचा उद्धार करून टाका. अरे तोच तर अहिल्यादेवी होळकरांनी केला की. आणि त्याच शिवरायांच्या ज्या शिकवणी होत्या त्या सगळ्या मंत्रिमंडळ असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, त्या सगळ्या काही बाबासाहेबांनी संविधानामध्ये मांडल्यात. आणि बाबासाहेब स्वतः म्हटलेत की महात्मा फुले त्यांचे गुरु आहेत आणि महात्मा फुलेंचे गुरु छत्रपती शिवराय आहेत. म्हणजे गुरु शिष्य 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 त्यांचे शिष्य ही त्यांची सांगड आहे. आणि तुम्ही कोण तोडताय? दीडशाने लागून गेले का तुम्ही? ह्या महापुरुषांना वेगवेगळे करणारे. आपल्याला तो अधिकार नाही. आपल्याला या महाराष्ट्रासाठी, या हिंदुस्थानसाठी कुठेतरी लढायचे आणि सर्वच महापुरुषांसाठी लढायचे. मी धनगर जातीनं जरी असलो, मी नाटकर्ती का धनगराचा जरी म्हणत असलो, हा एक डायलॉग आहे, हा म्हणण्यापुरता डायलॉग आहे. समाजाचा मला अभिमान आहे, धर्माचा मला गर्व आहे. बट आफ्टर ऑल वी आर फर्स्टली अँड लास्टली इंडियन. सगळ्या टॉपला भारतीय असेल. म्हणून सर्वच माझ्या भाऊबंधांना माझे हात जोडून विनंती आहे की यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामला मला फॉलो करू वाटलं करा, नाही नका करा, पण माझे विचार तुम्हाला कुठेतरी पटतेत काय गोष्टीचा विचार करा. कारण त्या काळात देखील असा विचार करा की छत्रपती शिवरायांना पहिली लढाई ही आपल्या भावकीमध्येच करावी लागली होती, आपल्या सोयऱ्यांसोबतच करावी लागली होती. संभाजी महाराजांचा काटा काढणारे त्यांचे सगळे सोयरे सुटी केले. मग 18 पगड जाती केव्हा तुमची विरोधक झाली? तुम्ही कुण्या तोऱ्यामध्ये म्हणताय की महाराजांच्या पुतळ्याला विरोध, महाराजांच्या पुतळ्या कस काय, का केला विरोध, कुणी केला विरोध, कुठं केला विरोध? महाराजांच्या पुतळ्याला विरोध का केला सांगा बरं? त्याच्या मागं तुमचं राजकारण करताय म्हणून, तुमच्या राजकारणाला विरोध आहे. जय भीम, जय शिवराज, जय मल्हार. कट्टार हिंदू आणि रगील धनगर आहे. हिंदुत्व माझ्यासाठी सगळ्यात वर आहे, त्याच्यापेक्षा अगोदर मी भारतीय आहे.